खरं प्रेम करणारे राहतात का नेमकं त्यांना प्रेम भेटत नाही कधी, आणि जी टाइमपास करणारे राहते तर त्यांच्या पाठीमागे लाईन लागलेली राहते. आम्हाला जर कोणी विचारलं जेवण झालं का तरी पण आम्हाला समोरच्यावर प्रेम होणारे माणसं झाले. घरी जर कळलं काही ह्यांनी डे फी करलं डेच काढतात घरी नेऊन मग आमचे. म्हणजे मी सिंगल आहे, सिरियसली सांगते, मला बिलकुल मुलांमध्ये इंटरेस्ट नाही आहे. बेबी जान पिल्लू, बेबी जान पिल्लू, मला ते शब्द इरिटेटिंग वाटत. मुलींचं कसं असतं की नाही का मी का जाऊ पहिल्यांदा, नाही त्यानं चालं पाहिजे. असं एक मुलगा होता त्याला मी आवडायचे, तो 3 वर्ष माझ्या पाठीमागं होता, तो 3 वर्ष माझ्या पाठीमागं फिरला पण तरी पण मी त्याला हो नाही बोलले. पण त्याने इतका रडला तो, म्हणजे मला दुसरी पण कळालं की तो रडायचा वगैरे खूप, म्हणजे मला वाईट वाटायचं त्यावेळेस की मी त्याला हो बोलायला पाहिजे, पण तो खरंच छान होता असं मला कुठंतरी वाटतं. आणखीन पण पोरींना मला इतकं सांगायचे, बाबा रे हा आहे तर हा म्हणून द्या, ना आहे तर ना म्हणून द्या, हो की नाही स्पष्ट सांगा. त्यांनी आज मला प्रपोज केलं, उद्या माझ्याच मैत्रिणीला केलं. की सण हाकडे पण आवडतो का? जर पोर आणि पोरीला छेडलं का मग ती गुन्हा होतो, पण जर पोराला छेडलं तर ते आनंद असतो. खरं तर आता सध्या प्रेमाचा गुलाबी बहर जो आहे तो बहरलेला आपल्याला सर्वत्र दिसतोय, कारण व्हॅलेंटाईन वीक जो आहे तो चालू आहे. आणि व्हॅलेंटाईन वीकमध्ये मुली व्हॅलेंटाईनकडे कसं बघतात, मुलांबद्दल मुलींचं काय म्हणणं असतं व्हॅलेंटाईन डेजमध्ये, आणि एकंदरीत या सगळ्या विषयाला घेऊन आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत काही तरुणी आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत नेमकं व्हॅलेंटाईन वीक म्हणजे काय, व्हॅलेंटाईन वीककडे तुम्ही कसं बघता, काय काय असतं व्हॅलेंटाईन वीकमध्ये. का आहे की मी सिंगल आहो पहिली गोष्ट. व्हॅलेंटाईन वीकमध्ये तसं तर आमचा रोजचाच रुटीन असतो, पण व्हॅलेंटाईन वीकच्याबद्दल बोलायला गेलं, प्रेमाच्याबद्दल बोलायला गेलं तर प्रेमाचे पॉझिटिव्ह साईड पण असतात आणि तितक्याच निगेटिव्ह साईड्स पण असतात. प्रेमामध्ये म्हणजे अर्धे असे राहतात की जी खरंच लई प्रेम करतात आणि अर्धे असे राहतात की जी फक्त टाईमपास करतात. मग जी खरं प्रेम करणारे राहतात का नेमकं त्यांना प्रेम भेटत नाही कधी, आणि जी टाईमपास करणारे राहते तर त्यांच्या पाठीमागे लाईन लागलेली राहते. मग ह्याच्यामध्ये काय होतं माहिती का, जी असं म्हणजे तू कुठल्या कॅटेगरीमध्ये? मी दोन्ही बी कॅटेगरीमध्ये येत ना, मी सिंगल आहो. टाइमपासमध्ये पण येऊ शकतेस आणि तू म्हणजे हां, म्हणजे तसं पोरं प्रपोज करतात. पोरांचे म्हणजे व्हेरियस टाईप्स राहतात प्रपोज करायचे. आपण आता चाललो एकदम तर आपल्याला बघून उगाच ते नाही का गाडी असं ब्रुम 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 करून नेणार, त्याच्यानंतर असं थोडीशी स्टाईल वगैरे मारणार. काही पोरांचं असं असतं की फक्त फॉलो करतात, आपल्याला पत्ता बी लागत नाही पण त्यांनी आपल्याला फॉलो करत राहते. तर एका दिवशी एक दादा भेटला मला, म्हणतो की आणि यू लुकिंग दादा यू लुकिंग सो व्हेरी ब्युटिफुल आणि असं तसं, कॅन आय टॉक टू यू. म्हणलं ठीक आहे बोल. मग त्याने मला पण हेच हवं असतं ना. नाही हां, तसं मुलींना हे हवं असतं. पहिली गोष्ट की मुलींना अटेन्शन हवी असती, सगळ्याच मुलींना अटेन्शन हवी असती. तर त्या दादाने मला सांगितलं की मी म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये किती ड्रेस, कोणत्या सँडलवर कोणता झुमका काय घातलं होतं सगळं सांगितलं. इट मीन्स की तो मला फॉलो करतोय पण तो मला बोलायची हिंमत करत नाही. पण काही असे असतात की पटवणा म्हणजे येऊन बोलतात, ती चिठ्ठी देणं हे देणं, म्हणजे पोरांचे असे लेट टाईप्स असतात व्हॅलेंटाईन डेमध्ये. मग त्याच्यामध्ये पोरींच्या पण लय अपेक्षा असतात की त्याने माझे नखरेच उचलले पाहिजेत, त्याने मला असं डोळ्यावरती हात ठेवून कुठेतरी नेहवं, असं लई मोठं काहीतरी करावं आणि मग डोळ्यावरचा हात काढून ओ माय गॉड करावं. मी पोरींच्या अशा अपेक्षा असतात, पण पोरांनी पण ते केलं पाहिजे नाही का. तुझ्या कोणत्या अपेक्षा? माझ्या काय अपेक्षा नाहीत. माझ्या अपेक्षा फक्त इतक्याच आहेत की त्याने मला टाईम द्यावं, तो टाईम नाही देतो, टाईम द्यावं त्यांनी. मी सिंगल आहे म्हणते पण मला टाईम मागते, म्हणजे काहीतरी गडबड आहे हे खरं आहे. बरं ठीक आहे, ते जाऊन दे. व्हॅलेंटाईन डेजमध्ये कोणकोणते डेज असतात जे तुम्हाला माहिती आहे? आता आम्ही हॉस्टेलला राहणारी मंडळी आहे, आम्हाला जर कोणी विचारलं जेवण झालं का तरी पण आम्हाला समोरच्यावर प्रेम होणारे माणसं झालं. कोणी गोड जरी बोललं की जेवलीस का बा तरी पण हा बाबा हे कोणीतरी आपलं आहे. आता डेटचं काय सांगावं, सकाळी उठल्यावर मेसचं जेवण भेटलं तेच जेवण आमच्यासाठी असतात बाबा. काही टेडी डे, काहीतरी परफ्यूम डे, आपल्याला त्याच्याविषयी काही माहीत नाही. घरी जर कळलं काही ह्यांनी डे फी करलं डेच काढतात घरी नेऊन मग आमचे. त्याच्यामुळे आम्ही याच्यापासून 10-4 लाख लांब आहे बाबा. म्हणजे जेवलं का एवढ्यावरच खुश होणारच तू? खुश हो, लई खुश, जिंदगी सगळ्यात खुश. उगत तुम्ही जेवलो का जर विचारलो आम्हाला, आम्ही जगातले सगळ्यात खुश माणसं. का बाकी काही करू नका, चॉकलेट आणून देऊ नका, परफ्यूम आणू नका, काही नका. तुम्ही जेवलो का हा बस झालं एवढंच विचार. कुठं चाललीस, का करलालीस, तर मम्मी पप्पा विचारणार, कोण घ्यावं यांची कटकट, त्याच्यापेक्षा तुम्ही तिकडंच बसा असं आमचं म्हणणं आहे बाबा. या फक्त बोलण्याच्या गोष्टीत असं वाटत नाही का तुला? कारण त्या पोरींच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतात. स्टारबक्सला नेलं पाहिजे, मोठ्या हॉटेलला नेलं पाहिजे किंवा काय खायला घातलं पाहिजे. व्हॅलेंटाईन डेज आहे तर मोठी डेली मिरची
कॅडबरीज मिळाले पाहिजे, अशा सगळ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा असतात का नसतात? खूप पोरींच्या असतात, नक्कीच असतात, पण सगळ्या पोरींच्या आम्ही नक्कीच नाही म्हणणार. कारण प्रॉब्लेम कसा आहे की मी त्या कॅटेगरीत नाही आहेत. माझं कसं आहे की व्हॅलेंटाईन्स डे माझ्यासाठी एक हौस आहे. तर ती हौस, तो हट्ट मी स्वतःसाठी पण पुरवू शकते. त्याच्यासाठी एक मुलगाच हवं असं तर नाही आहे. आणि कसं आहे की जर मुलींना अशा एक्सपेक्टेशन असतात की आपली हट्ट पुरवावी, तर मुलींनी पण मुलांची हट्ट पुरवावी असं मला वाटतं. पुरवतात मुलांचे हट्ट पुरवतात का? म्हणजे नाही. तुम्ही चॉकलेट मागता, तुम्ही कॅडबरी मागता, त्याच्यानंतर तुम्ही टेडी मागता, तुम्ही अजून इतर काही गोष्टी त्यांच्याकडे कानातलं मागता, सगळं मागता, पण तुम्ही मुलांना काय देता? आय मीन जर मी फर्स्ट डेटवर गेले असते मी नक्कीच फुलं घेऊन गेले असते. पण ही आपली सोसायटीच तशी तयार झाली की मुलांनीच सगळं करावं आणि मुलींनीच फक्त घ्यावं. पण मी तर सांगेल की मुलींनी पण पुढाकार घ्यावा. कोणी आपले हट्ट पुरवणारा पाहिजे तर आपण पण त्याची हट्ट पुरवावी. आणि व्हॅलेंटाईन्स वीक आणि व्हॅलेंटाईन्स डे हे तर माझ्यासाठी फक्त जसं मी सांगितलं हौस आहे. आणि स्वतःची हौस तर आपण स्वतः पण पुरवू शकतो. स्वतःची हौस स्वतः केली पाहिजे असं हिचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे तुझ्या याच्यावर? म्हणजे काय, म्हणजे मुलांकडनं तुम्ही आता अपेक्षा तुम्ही करता? आम्ही मुलांना काय दिलं पाहिजे जसे ते देतात, काय द्यायची गरज आहे? किती मुलांना ते गर्लफ्रेंड नाही, ज्याला आहे त्यांनी गर्लफ्रेंड असताच मोठं मानावं ना. अरे बाबा खूप मोठं आपल्याला हे देवाने दिलं आहे म्हणून. लोकांना इथं गर्लफ्रेंड नाही तर ते मुलींकडून अपेक्षा करतात चॉकलेट द्या, पिकलेट द्या. कशाला? गर्लफ्रेंड आहे किती मोठी गोष्ट आहे. लोकांना गर्लफ्रेंड नाहीत, बघायला नाहीत लोकांना गर्लफ्रेंड. हा कुठंतरी अन्याय असं वाटत नाही का? म्हणजे मुलींनी अपेक्षा करायची आणि मुलांनी मात्र नुसती गर्लफ्रेंड आहे ह्याच्यावरच समाधान मानायचं आणि काही मागायचं नाही. नाही, मला वाटत नाही असं. म्हणजे अपेक्षा पुरवाव्या, पण नाही का त्या काय मागतात ते त्याच्यावर डिपेंड आहे. कारण तेवढे पैसे असायला हवेत ना आमच्याकडं. आणि म्हणजे मी सिंगल आहे, सिरियसली सांगते. मला बिलकुल मुलांमध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि असं नाही की मुलींमध्ये नाही हे रॉंग आहे. म्हणजे असं नाही आहे की मला ते आवडत नाही. ते त्यांचं बोलणं बेबी, जान, पिल्लू, मला ते शब्द इरिटेटिंग वाटतात. मी हे शब्द आहेत ना बहिणींना चिडवायला म्हणून वापरते. ते मला बिलकुल नाही आवडत. काय म्हणजे बेबी किंवा पिल्लू हे 40-50 किलो 60 किलोचं नसू शकते का? नाही ते यू वाटतं मला. नाही आवडत नाही मला ते विचित्र वाटत. बेबी, त्याला चांगलं नाव दिलंय मग नावाने बोलावणं, ते अरे बेबी, ते कसं वाटतं ना ते ऐकायला एकदम मला इववाली फिलिंग येते. एवढंच ठीक आहे, हे बोलण्याच्या गोष्टी. पण तू आता बोलताना काय म्हटलीस की आमचा खर्च आहे का, आम्ही तेवढा खर्च करू शकतो का, हे बघून गिफ्ट दिलं पाहिजे. मग मुलांकडनं गिफ्ट घेताना म्हणजे मोठ्या खर्चाचे गिफ्ट पाहिजे आणि आपण देताना मात्र कमी खर्चाचे द्यायचे, हे कुठेतरी दुजाभाव मुलांबरोबर आहे असं वाटत नाही का? नाही मी त्यामध्ये येत नाही की मुलांकडनं काय घ्यायला बघेन वगैरे. कारण की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. जरी का तो मला स्वतःहून देत असेल ना मी तरी घेणार नाही. जर का तो स्वतः कमवत असेल तर मग कमवलेलं घेईन. पण मला हौस नाही की अरे मला हेच हवं आहे, मला तेच हवं आहे, मला फिरायचं आहे, मला इकडं जायचं आहे, तिकडं जायचं, बिलकुल मला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एखाद्या मुलीचं प्रेम तपासायला फक्त एवढी गोष्ट काफी असते की जेव्हा एखाद्या मुलाकडे काहीच नसतं तरीसुद्धा जर ती मुलगी त्याच्यासोबत आहे तर त्या मुलाला हे कळून गेलं पाहिजे की तिचं प्रेम किती खरं आहे. आणि जरी तिच्याकडे अदर ऑप्शन आहेत तरीसुद्धा ती फक्त त्यालाच प्रेम करते, तर त्या मुलाला हे कळायला पाहिजे की तिचं प्रेम किती खरं आहे. जर म्हणजे मुलीला राणी बनवून ठेवण्यासाठी राजानं भिकारी झालं तरी चालेल. हा, मग राणीसाठी राजा भिकारी झाला तर एवढी मोठी कुठं काही गोष्ट झाली. लोक राज्य देतात. आता जाऊ द्या, जास्त बोलत नाही. आता तुम्हाला कालचाच किस्सा सांगते. माझा मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे. त्याला गर्लफ्रेंड म्हणजे एक मुलगी आवडते कॉलेजमधली. मग तो मला बोलला की मी प्रपोज करतो. मग मी त्याला बोलला हा ठीक आहे, प्रपोज दे, मग तिला प्रपोज कर, बघ तेवढंच तुझं कल्याण होईल. तर मग मी तिला विचारायला गेले. तिघी मैत्रिणी बसलेलो. मी म्हटलं बाबा माझा मित्र तुला लाईक करतो, काय तुझं म्हणणं आहे का? तिच्या शेजारची मैत्रीण काय म्हणते, व्हॅलेंटाईन डे तोपर्यंत हा म्हण, चॉकलेट खा, परफ्यूम घे, गिफ्ट घे, आणि नंतर म्हण की मला अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे, आता माझ्याकडे वेळ नाही. मग माझ्या मित्राचं कसं व्हाल? मुलांचे असे दिवस आलेले आहेत. बिचारे जे खरं प्रेम करतात त्यांना हे रेड फ्लॅग म्हणतात आणि जे यूज करतात त्यांना हे ग्रीन फ्लॅग म्हणतात. मग म्हणजे असं मुलांना फसवण्यामध्ये तुझा ही भागीदारी आहे. म्हणजे तू गुरु म्हणून काम करते, तू आहे ना लवगुरू म्हणून काम करते. माझ्या मित्रांशी प्रामाणिक आहे आणि मी अशा गोष्टीला अजिबात सपोर्ट करत नाही की तुम्ही मुलांना फसवा किंवा काय करा. मी स्वतः मुलगी, जर एखादी मुलगा आला हा बाबा धरतो तुला काय पाहिजे घे, जेवढं आहे माझं तेवढं देऊ शकतात. त्यांना जर आता मोठ्या गोष्टी करत बोंबलत बसावं लागेल इथं रोड. त्याच्यामुळे जेवढं आहे आम्ही तेवढं देतो. असं आहे, असं नाही की त्यांनीच द्यावं आम्हाला. पण मला सांग की आता ही म्हटली की मी एका मुलीचा प्रपोजल घेऊन एका मुलाकडे गेले, म्हणजे डायरेक्ट जाऊ शकत नाही, असं होतं का? म्हणजे स्वतःहून मुली जात नाही का? मुलं येतात तशी. मोस्ट ऑफ दी मुली
मुली जातच नाहीत. म्हणजे का म्हणजे मुली काय हत्तीच्या कानात आलेल्या आहेत का? असं काही आहे का? म्हणजे मुलांनीच यायचं असा काय ठेका घेतला आहे का? असं कुठं असतं का? म्हणजे आता 50% आरक्षण मागता बरं का तुम्ही सगळे 50% आरक्षण मागता, मग 50% तुम्ही पण एफर्ट्स घेतले पाहिजेत ना. मिळालं म्हणजे मुलींचं कसं असतं की नाही का, मी का जाऊ पहिल्यांदा, नाही त्यांनाच आलं पाहिजे. आणि मुलींना मेन म्हणजे अटेन्शन हवंच असतं, हिनं बोलली तशी. आणि मी खरं सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी सिंगल आहे पहिल्यापासून. म्हणजे हां, म्हणजे खरं सिंगल आहे. म्हणजे मी गावाकडची आहे, तर आमच्या घरी असं काही चालत नाही. पण मला माझ्या मैत्रिणीकडून कळायचं की मुलं म्हणजे तू आवडते कोणाला तरी. असं एक मुलगा होता, मी माझी स्वतःची गोष्ट, एक मुलगा होता त्याला मी आवडायचे. तो 3 वर्ष माझ्या पाठीमागं होता, तो 3 वर्ष माझ्या पाठीमागं फिरला, पण तरी पण मी त्याला हो नाही बोलले. पण त्याने इतका रडला तो, म्हणजे मला दुसरीकडून कळालं की तो रडायचा वगैरे खूप. म्हणजे मला वाईट वाटायचं त्यावेळेस की मी त्याला हो बोलायला पाहिजे, पण परत घरचे दिसतात ना की असं नाही केलं पाहिजे. पण तो खरंच छान होता असं मला कुठंतरी वाटतं आणखीन. पण म्हणजे बरं ठीक आहे, मला सांगा, आमच्या घरी चालत नाही हे नेमकं लग्न करण्याच्या वेळेवरच किंवा ब्रेकअप करण्याच्या वेळेवरच हे वाक्य येतं का? मग हे वाक्य येतं तर मला काय म्हणायची, ती काय म्हणली 3 वर्ष तो मुलगा मागे होता. तर पोरींना मला इतकं सांगायचं, बाबा रे हा आहे तर हा म्हणून द्या, ना आहे तर ना म्हणून द्या, हो की नाही स्पष्ट सांगा. उगं पोरं तुमच्या पाठीमागे फिरते, मान्य आहे तुम्हाला अटेन्शन हवी आहे, पण इतकी तुम्ही लास्टला त्याला नाहीच म्हणणार. मागं नसतात ते, पोरांची एक नियत असते, खडे मारायचं काम करतात. एखादी खडा लागला चुकून झालं का, किती कडे लागले आजपर्यंत? किती कडे लागले? नाही मला खडे नाही लागले, खडे आलेत भरपूर पण लागू नाही दिले. नाही ना, आम्ही लांबच आहे. असं मी लहान काय बोलण्याच्या गोष्टी? जसं राजकारणात असतं ना की निवडणूक जोपर्यंत निवडून नाही येत तोपर्यंत निवडणुका लढवत राहायचं, तसं मुलांचं असतं की जोपर्यंत हो नाही बोलत तोपर्यंत ट्राय करत राहायचं. असं पक्ष बदलले तर झाले, म्हणजे एक मुलगी नाही म्हणले दुसरी, म्हणजे असं जसं आता पक्ष बदलले जातात ते. पण एक नक्की आहे की खूप मुलांना नाही म्हटलेलं हे कळत नाही, आणि ही आपल्याकडे खूपच मोठी गोष्ट आहे की नाही म्हटलेलं कळत नाही. मग कधीतरी त्या नाहीचं हो मध्ये परिवर्तन होईल म्हणून आपण 2-3 वर्ष मागे जाऊ, काही करू, ती हो बोलेल आणि काही मुली करतात तशा. पण मुलांना हे कळायला हवं की नाही म्हणजे नाहीच असतं, नाही म्हणजे नाहीच असतं. आणि कसं आहे, मला असंही वाटतं की हे जे आपण अपेक्षा सेटअप केल्या आहेत आपल्यासाठी की मुलांनी हे करावं, मुलींनी ते करावं, ह्यात आपल्या समाजाचा सुद्धा दोष आहे. कारण हे आपल्याला फक्त कसं ठीक आहे. पण आता मला सांग, आता ही जसं म्हणाली की मुलांच्या नाही म्हटलं की मुलांनी नाही म्हणून थांबलं पाहिजे, पण नाहीमध्येच हो असतं असं देखील काही मुली दाखवून देतात. त्याच्याबद्दल काय मत आहे मग तुमचं? माझ्यावर ही कधी वेळ नाही आलेली, कारण माझं कसं झालेलं आहे, एकही प्रपोज नाही आला आतापर्यंत? हां, खूप सारे आलेत प्रपोजल, पण ते वयाने माझ्यापेक्षा छोटेच. मी त्यांची ताई लागत होते ना, मग मी त्यांना चांगलं समजावून सांगितलं, बाळांनो असं करू नका, तुमचं शिक्षणाचं वय आहे तर तुम्ही शिका असं सांगितलं. कारण तो तेव्हा 10वीला होता, मी तेव्हा फर्स्ट इयरला होते ना. सगळे छोटेच आलेत मला आत्तापर्यंत. हां, एक आला होता पण मला त्याचं काही समजलं नाही. त्यांनी आज मला प्रपोज केलं, उद्या माझ्याच मैत्रिणीला केलं आणि वेळ घेतलास ना, तू उशीर केलास त्याला उत्तर द्यायला, मग तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षात गेला. अरे पण काय सांगितलं मला त्यांनी की मी तुझ्यावर खरं प्रेम करतो, मी तुझ्यासाठी, हां मी तुझ्या विचारात होतो, मी तुझ्या या गाडीला धडकलो, हे झालं, माझं जेवण नाही झालं, ते नाही झालं. हो का? पण ते सगळं खोटं होतं. एवढं खोटं बोलायची काय गरज आहे ना, डायरेक्ट बोलू नाही म्हणला तर नाही, दुसरी मुलगी बघायची, पण एवढं पण लवकर बघायचं नाही आणि तिच्यासमोर तर बिलकुल बघायचं नाही. अरे किती वाईट वाटतं ते बघायला खरंच. तुम्ही उत्तर देत नाही, तुम्ही खेळवता, ते वाईट वाटत नाही का? असं होतं का गं? मेन म्हणजे तू म्हणालीस ना की वाईट वाटतंय, तुझं नाही आहे तर वाईट का वाटतंय? हे बरोबर आहे. वाईट नाही नाहीच होतं तर मग वाईट का वाटतंय? हां, आणि म्हणजे काही मुलांना वाटतं की नाही म्हणतीये तर हो असेलच. मग एखादी मुलगी दाखवत असेल तर त्याने समजून जावं आणि हो आहे, आणि नाही असेल तरी नाहीच असतं, मग ती मुलगी नाहीच म्हणून टाकेल. आणि हो असेल तर काहीतरी साईन देईन ती की हा बाबा नाही आहे पण मनामध्ये हो आहे, हे मला वाटतं. आता ह्या सगळ्यामध्ये आता व्हॅलेंटाईन डेज चालू आहेत आणि याच्यामध्ये चॉकलेट डे असतो, टेडी डे असतो, त्याच्यानंतर हग डे असतो, किस डे असतो. ह्याच्यामधले मुलींना आवडणारे डेज कुठले? मुलींना चॉकलेट डे आवडत असेल.
मे बी मुलींना चॉकलेट आवडतं सो चॉकलेट डेच आणि परफ्यूम डे पण असू शकतो. टेडी डे. हा अरे बापरे टेडी डे एक असं. आणि आमच्या इकडे आणखीन डेज असतात, स्लॅब डे, किक डे. ते 14 तारखेनंतरचे असतात. पण आता टेडी आणि जर का चॉकलेट डे आवडत असेल तर किस आणि हगडे पण आवडतं का मुलींना? मुलांना तर खूप आवडतं. तसा मला त्यातला एक्सपिरियन्स नाहीये. तुम्ही ज्याला असेल त्याला त्याच्याकडून घ्या उत्तर. मी हाला देईन मी त्यांना. याच्यासाठी मला माफ करा. म्हणजे कधी वेळ आला तर म्हणजे तयारी आहे. नाही बाबा तयारीच नाही माझी. मी लांबच राहते त्याच्यापासून. तयारीच नाही. तसं असेल कोणाची आवड असेल नसेल ते काही वाईट गोष्ट नाहीये. ते एक प्रेम व्यक्त करायचं एक पद्धत आहे. मग स्लॅब डे किक डे हे जे आहेत ह्याची आवड आहे का? हा, लय आवड आहे ह्याची. कसं आहे माहिती म्हणजे स्लॅब डे आणि किक डेची आवड आहे म्हणजे ते चालतं आणि मग बाकीच्या गोष्टी आल्या की ते नाही चालत. हे दिवस आम्ही प्रत्येकासोबत म्हणवतो. असं तर त्याला स्पेसिफिक व्यक्ती नाही लागत. जसं प्रेमाच्या बाबतीत कसं असतं, आपण व्हॅलेंटाईन डे किंवा किस डे असतो ना, तो त्याच व्यक्तीसोबत म्हणजे एकाकडे स्त्री पुरुष समानता म्हणायची बाकीच्या ठिकाणी आणि पुरुषांवर अन्याय करायचा हे असं सगळा प्रकार आहे. मला जर किस डे आणि हक डे आवडत नसेल पण तुमच्या लगेच तोंडावर हसू येतं मग आम्ही असंच म्हणतो का? का हसू येऊ नये? का हसू येऊ नये? तेच आम्ही म्हणलं तुम्हाला एक चापट मारतो 4 चौघात तर तुमचं लगेच पुरुषार्थ जागा होतो. मग ते बरोबर नाही का? आता मग आम्ही असं थोपतो का आमच्या चॉईसेस तुमच्यावरती? ना जे आम्हाला आवडतं ते आम्हाला आवडतं, जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला आवडतं. मग तुम्ही नाकारता कशाला? हा म्हणा ना, हो म्हणा ना. मुलांना जर का एखादी गोष्ट आवडत असेल आणि ती तुम्हाला नसेल आवडेल आणि तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल जी मुलांना नसेल आवडेल तर थोडंसं चालतं ना, कॉम्प्रोमाइज चालतं ना. कॉम्प्रोमाइज तसं करणाऱ्या गोष्टीच्या करतात मुली खूप हुशार असतात. मुली करायच्या गोष्टी करतात. म्हणजे परफ्यूम घेतात, टेडी घेतात, चॉकलेट घेतात, स्लॅब देतात, त्याच्यानंतर किक मारतात. पण जिथं मुलांच्या बाबतीत गोष्ट देतात तर पेटाळून लावतात. नाही मला काय म्हणायचे, मुली टेडी घेतात, परफ्यूम घेतात, चॉकलेट घेतात, सगळे घेतात, मान्य आहे. तुम्ही सगळे देताव कशासाठी? किस डे आणि हक डेसाठी देताव का सगळं? ही अपेक्षा असते का तुमची? मग ती डे साजरे करण्यासाठी हे डे साजरे करावं लागतात आधी, म्हणून तुमचं चालू असते का? मग नाही का? मग डेस्क फक्त मग का टेडी आणि हे घेण्यासाठी असं मुलं प्रश्न विचारणार नाही का? हा असतील पण म्हणजे असतील नसतं, तसं नसतंय. जर एखादी गोष्ट करायची असेल तर दोन्हीकडून असलं पाहिजे. मग ते किस डे असू हक डे असू. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खरंच प्रेम करत असाल तर त्यांना दिसला मग मुली हक करून टाकतील, त्याला काही विषय नाही आहे. जर तो आवडत असेल तर तो ठीक आहे ना. आणि राहिला विषय म्हणजे माझा फेवरेट डे किक डे, स्लॅब डे असले डे लय आवडते तर मला. कारण बॉयफ्रेंड तर नाही, त्याला तर मारू शकणार. मित्रमैत्रिणी भरपूर आहेत, त्यांना किक डे आणि हक डे काय ते किस डे नाही सॉरी नाही स्लॅब डे आणि किक डे आपण त्यांना करू शकतो म्हणून तिला आवडतं. शेवट आता आपण शेवट करणार आहोत. मला खरं सांगायचं, सगळ्यांनी उत्तर द्यायचं की जसं मुलं मुलींना पाहतात स्टॉक करतात तसं मुली पण मुलांना पाहतात का नाही? मग फक्त मुलंच मुलींना छेडतात असं का म्हणतात? मुली पण मुलांना छेडतात की? प्रमाण जास्त आहे ना म्हणून तसं होतं. म्हणजे मी सांगू शकते कसं आहे माहिती आहे का, जर पोराने पोरीला छेडलं का मग ती गुन्हा होतो. पण जर पोराला छेडलं तर ते आनंद असतो. त्याच्यामध्ये पोरं खुशी मानतात, पोरांना राग येत नाही. पोरांना अनकम्फर्टेबल फील नाही वाटत, पोरांना भारी वाटतं त्याच्यामध्ये. पण तेच पोरींना भारी नाही वाटत, पोरींना ती पोरं छपरी वाटतात. हां, म्हणून पोरं तुम्ही जात जाऊ नका. तुम्ही जितकं एखाद्या पुरीच्या पाठीमागे जाल का नाही तितकं ती पोरगी तुम्हाला छपरी समजणारी आहे. म्हणजे शेवट चांगल्या झाडावर माकडे चढतात, हे खरं आहे का? हो, एकदम 100% खरं आहे. तुम्ही पाहिलं व्हॅलेंटाईन डेच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या सगळ्या ज्या हास्यास्पद घडामोडी आहेत त्या घडतच असतात. मुलांना मुलींबद्दल काय वाटतं आणि मुलींना मुलांबद्दल काय वाटतं हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मॅक्स महाराष्ट्रासाठी मी सागर अलकुंटे, पुणे.